नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे त्वचेखाली मऊ गाठ आल्यास. कर्करोगाचा विळखा घट्ट होत चालल्यापासून शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गाठ सदृश्य काहीही आढळले की आपण चिंतेत पडतो. तो स्वाभाविकही आहे, पण दरवेळी अशा प्रकारची गाठ ही कर्करोगाचीच असते अशी नाही. काही वेळा ती गाठ लायपोमा किंवा लिम्फोमा असू शकते. लिम्फोमा ही गाठ खरं तर सौम्य स्वरूपाची असते. ती त्वचेखाली साचलेल्या चरबीपासून बनलेली असते. ही गाठ सामान्यतः हात लावल्यावर हलणारी आणि वेदनारहित असते. काही वेळेस मात्र ती जास्त मोठी होते किंवा जवळच्या नसा, रक्तवाहिन्या यावर दाब देऊ लागते, त्यामुळे त्रासदायक ठरते. बहुतेक वेळेस ती गाठ हात, पाठीचा भाग, खांदे, मान किंवा मांडीवर दिसते. काही वेळेस छातीवर, कपाळावर किंवा पोटावरही लिम्फोमा निर्माण होतो. काही जणांना फक्त लिम्फोमा असतो तर काही जणांना अनेक मोठी गाठी तयार होतात. कशामुळे होतो लिम्फोमा? तर लिम्फोमा होण्याचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही, मात्र यामागे आनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. जर घरात इतर कुणालाही लिम्फोमा झाला तर पुढील व्यक्तीमध्ये लिम्फोमा होण्याची शक्यता अधिक असते. वय हे देखील महत्त्वाचं कारण आहे. 40 नंतर लिम्फोमा आढळण्याचं प्रमाण जास्त आहे. डेरकम रोग, गार्डनर सिंड्रोम किंवा मंडलुंग रोग यासारख्या काही आजारांमध्ये लिम्फोमाचे प्रमाण अधिक असते. लिम्फोमा ओळखायचा कसा? तर लिम्फोमा ओळखणे तुलनेने खूप सोपे असते. ही गाठ सहसा 2 इंचापेक्षा लहान असते. ती स्पर्श करतात मऊसर भासते किंवा त्वचेखाली थोडीफार सरकली असते. ती हळूहळू वाढत जाते. काही वेळेस ती लक्षणाशिवाय राहते, पण काही वेळेस वेदना, अस्वस्थता किंवा त्वचेतील जळजळ होऊ शकते. काळजीचे कारण कधी? ही गाठ सहसा लवकर वाढत असेल, कठीण वाटत असेल, वेदना होत असतील किंवा रक्तस्राव होत असेल तर ती लिम्फोमा नसून तर इतर गंभीर झालेली स्थिती आहे असे समजावे. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. उपचाराने ह्याच्यावर काय करा येतं? तर लिम्फोमावर उपचाराची गरज बहुतेक वेळेस भासत नाही. जर ती गाठ वेदनादायक असेल तर सौंदर्यावर परिणाम करत असेल किंवा झपाट्याने वाढत असेल तर उपचार सुचवले जातात. उपचारामध्ये 2 प्रमुख पर्याय असतात. पहिला म्हणजे शस्त्रक्रियेने गाठ काढून टाकणे आणि दुसरा म्हणजे लायपोसक्शनद्वारे चरबी शोषून घेणे. शस्त्रक्रिया सहसा स्थानिक भूल देऊन केली जाते आणि गाठ संपूर्णपणे काढली जाते. लायपोसक्शन प्रक्रियेत सुईच्या साहाय्याने चरबी बाहेर काढली जाते. बहुतांश वेळेस लिम्फोमा पुन्हा होत नाही, पण क्वचितच ती परत येऊ शकते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.